द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। महिला आयोग आपल्या दारी या योजनेअंतर्गत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। महिला आयोगाच्या कार्यालय मुंबई येथे असून प्रत्येक महिला या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी दाखल करू शकत नाही। त्याकरिता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांच्या काय तक्रारी आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातील यासाठी त्यांनी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला असून त्यानिमित्त त्या आज गोंदिया येथे आल्या आहेत। गोंदिया येथे त्यांना महिलांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या असून विविध पॅनलच्या माध्यमातून या सर्व महिलांच्या तक्रारी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। तसेच तक्रारीवर काम करून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे आणि दर महिन्याला याचा आढावा घेऊन या महिलांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आणि या जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे। महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई बांद्रा येथे आहे आणि ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या महिला भगिनींना मुंबईला त्यांची तक्रार घेऊन येणं हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि माहितीचा अभाव असल्यामुळे शक्य होत नाही। त्याच्यामुळे मुंबईत न येता आम्हीच त्यांच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून या महिला भगिनींच्या तक्रारी जाणून घेणं यासाठी या जनसुनावणीचं आयोजन केलं। काल मी वर्धा येथे होते, आज आपल्या गोंदियामध्ये आहे, उद्या नागपूरला आमची जनसुनावणी आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात तिथल्या तक्रारदार महिलांच्या तक्रारी ऐकून घेणं आणि त्याच्यावरती कारवाई करत त्या पद्धतीचं नियोजन करून महिला भगिनींना जागच्या जागेवर न्याय देणं, यामुळे खऱ्या अर्थानं आयोग आपल्या दारी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। आपण पाहत आहे आमच्याकडे 3 पॅनल तिकडे केलेले आहेत, हा आमचा एक पॅनल आहे। या पॅनलच्या माध्यमातून आम्ही स्वतः सगळ्या पॅनलवरती उपस्थित राहतो आहे। यामध्ये जिल्हाधिकारी, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि हे सगळे स्वतः या पॅनलवरती उपस्थित राहतात। विधी सेवा प्राधिकरण, वन स्टॉप सेंटर, भरूच असेल, संरक्षण अधिकारी, हे सगळे असल्यामुळे जागच्या जागी त्या महिलेची कोणत्या विभागाची तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निपटारा आम्हाला करता येणार आहे। त्याचबरोबर बालविवाह, विधवा प्रथा, ग्रामसभेच्या माध्यमातून काही ठराव मंजूर करून घेऊन त्याची अंमलबजावणी करणं, हुंडाबळीच्या विरोधात खऱ्या अर्थाने प्रक्रिया पूर्ण करणं, IC कमिटी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणं आणि महिलांना न्याय देणं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस येतात, याच्यासाठी समुपदेशनाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून ते कुटुंब एकत्र जोडणं आणि त्या महिलेला कोणत्याही पद्धतीच्या अन्याय अत्याचाराला सामोरं न जाता खऱ्या अर्थानं तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, हा सुरक्षित जगण्याचा अधिकार तिला मिळावा, यासाठीची जनजागृती मोठ्या प्रमाणात करणं, यासाठी या जनसुनावणीचं आयोजन केलेलं आहे। या जनसुनावणीच्या आयोजनामध्ये आपण पाहतोय, खरं तर मी या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली की इतक्या मोठ्या प्रमाणातला प्रतिसाद मिळेल असं आम्हाला अजिबात वाटत नव्हतं। फार मोठ्या प्रमाणातली गर्दी या ठिकाणी आहे, बसण्याची व्यवस्था ही आमची कोलमडलेली आहे, पण याचाच अर्थ की या महिला यांना न्याय हवा आहे आणि तो आमच्या विविध विभागाच्या वतीनं आमच्या विभागातून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने हा आमचा असेल। महिलांची ज्या पद्धतीने आज गर्दी आहे, म्हणजे महिलांच्या समस्या आहेतच, आज आपण आढावा घेतला, याच्यानंतर प्रशासनाला तशा काही सूचना करणार आहात का की दर महिन्याला किंवा आठवड्यातून एखादी वेळी त्यांच्या समस्येचे निराकरण? आम्ही खरं तर आढाव्यासाठी जरी आज आम्ही आलो असलो तरी प्रत्येक महिन्याला आम्ही संबंधित विभागाकडून आमच्याकडे अहवाल मागून घेत असतो। संपूर्ण महाराष्ट्रभरामधून आमच्या ऑफिसला प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, यांच्या माध्यमातून हा सगळा आढावा आमच्याकडे येत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आमचं लक्ष असतं। त्याच्यामुळे कोणत्याही घटना घडत असताना आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधत असतो। शेवटी ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये ते वैयक्तिक विषय असतो, त्याच्यामुळे फार त्याचा पत्रकारांच्या किंवा माध्यमांच्या समोर जाऊन आम्हाला प्रत्येक गोष्ट ही मोकळेपणाने सांगता येत नाही किंवा आम्ही बोलू शकत नाही, गोपनीयता म्हणून आम्ही जोपासत असतो। त्याच्यामुळे आमच्या मुख्य कार्यालयातून संबंधित विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार होत असतो आणि याच्या कारवाई करावी यासाठीचाही पाठपुरावा होत असतो आणि त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आमची पोलीस प्रशासन असेल, आमचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिमोबा असेल, यांच्या माध्यमातून आम्ही पार पाडत असतो। त्याच्यामुळे निश्चितपणाने आमचं गोंदियाकडे लक्ष आहे आणि याच्यामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात त्या घटनांमध्ये न्याय देण्याची भूमिका ही तत्परतेने करावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करतो। जिथे कुठे त्रुटी असतील तर ते आम्ही निश्चितपणाने भरून काढू। आमचा हा दावा नाही की आम्ही 100% बरोबर असू किंवा सगळं कामं पूर्ण केलेली असतील, पण ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढणं, जिथं कमतरता आहे ती भरून काढणं आणि त्या माध्यमातून त्या विभागाला न्याय देणं, ही भूमिका आम्ही निश्चितपणे पार पाडू। याच्यावरती पॉलिटिक्स हे बरोबर आहेत ना सगळे? मी पॉलिटिक्स सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।